नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या परी किचनमध्ये, मधु घरत चॅनलमध्ये। तर अगोदर तुम्ही बघितलेच आहेत की मी आज काय बनवत आहे। तर मी आज बनवते चिंबोरीचा रस्सा। तर अगोदर मी याला कशी कटिंग करतात ते मी तुम्हाला दाखवते। तर बाउलमध्ये मी सगळ्या चिंबोऱ्या काढून घेतल्या आहेत। तर याला कैचीने मी अशी त्याची जाळी असते त्याला मी कट करते, कारण ते इझी असे चिंबोऱ्या बाहेर निघतात। तर तरी पण ती फसली होती, मी तिला काढण्याची कोशिश केली आणि काढली तिला बाहेर। आणि मग काढल्यानंतर मी तिला कशी तोडते ती पण मी तुम्हाला दाखवते। तर बघा, दोन्ही बाजूनी असे दोन्ही हाताने त्यांच्या फांगड्यांना पहिला धरायचे आणि त्याच्या फांगड्या पहिला अगोदर तोडून घ्यायचे, म्हणजे ते तोडून झाल्या की मग इझिली नंतरचे ते जे नांग्या आहेत ते आपण तोडू शकतो। तर नंतर मी असे त्याच्या नांग्या तोडून घेते। तर तुम्ही बघू शकता मी कशी तोडत आहे, माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की कशी मी तोडते। तोडून झाल्यानंतर माझी मुलगी बघा कशी मध्ये मध्ये हात घालते, घाबरली तर एक नंबर आहे पण तरी पण मध्ये मध्ये हात घालते, मम्मी मम्मी चालू आहे तिचं। तर ठीक आहे, तर मी टोपामध्ये काढून त्याला घेतले आणि काढून झाल्यानंतर गाईज ही जी चिंबोरी होती पूर्ण ओपन होती, पण मी तिला तोडली। ठीक आहे, तर अशी ती बिचारी वळवळ करत होती। तर नंतर मी चाकू घेतला मोठा आणि त्याला मधनं अशी तोडली आणि जे त्याचा घाण आहे ते फुगा तो मी काढला, फक्त तेवढंच घाण असते। त्याच्यानंतर वरनं तिला आपल्याला वॉश करायचे असते। तर त्याच्या नांग्या कशा तोडल्या ते पण तुम्ही बघा, फांगडे बघा आणि मग त्याला मस्तपैकी 4-5 पाण्यामध्ये मी अशी क्लीन धुते, कारण खाताना आपल्याला वैसीचा वास नाही आला पाहिजे। तर नंतरचं ते थोडीशी ती फांगडी आहे ती अशी तोडून घ्यायची, म्हणजे आपली चिंबोरी रस्स्यामध्ये पण छान दिसते। तर कढई घेतला आहे आणि कढईमध्ये मी ऑइल टाकला आहे आणि ऑइलच्या नंतर मी थोडेसे लसूण कुटून घेते। वाटणात पण मी लसूण वापरलाय। तर आमचा व्ह्यू बघू शकता बाहेरचा असा आहे। तर लसणाला मी तेलामध्ये लाल करून घेते। लाल करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा वाटण वापरलाय। त्या वाटण करिता मी खोबरा घेतलाय, कांदा घेतलाय, लसूण घेतलाय, भाजून घेतलाय आणि भाजून त्याच्यात कोथिंबीर टाकून मी त्याचं वाटण बनवून घेतलं आणि तेलामध्ये त्याला परतून घेते। आणि मग त्याच्यानंतर बेस्ट जो आमचा आगरी मसाला आहे तो मी त्याच्यात ऍड करते, हळद करते, बाकी काहीच मी त्याच्यात टाकलेलं नाहीये। आणि जे वॉश केलेले माझे चिंबोऱ्या होते ते मी त्याच्यात टाकते आणि ह्याला असं प्रकारे परतून घेते। 2 मिनिटं ह्याला मी असे परतून घेते, कारण त्याचा मसाला जे आहे ते चांगल्यापैकी शिजल। आणि 2च टोमॅटो मी ऍड केले त्याच्यामध्ये आणि त्या टोमॅटोला पण मी असं म्हणजे परतून घेते, म्हणजे ते पण थोडंसं शिजला पाहिजे असं। तर 2 ग्लास मी पाणी टाकलाय, कारण मला 2 ग्लासाचं 1 ग्लास पाणी ह्याचं करायचं आणि ह्याचा रस्सा करायचा। तर बघू शकता मीठ घालून माझा जो चिंबोरीचा रस्सा आहे तो रेडी आहे। तर मला गॅरंटी आहे की ही रेसिपी तुम्हाला आवडणार, कारण आमच्या मुलांना पण हे आवडली आहे। तर अशा प्रकारे ती रेडी आहे, भात रेडी आहे आणि हलवा फ्रायची पण रेसिपी टाकते, तुम्ही बघा। तर असा माझा हे भात आणि चिंबोऱ्याचा रस्सा तयार आहे गाईज, खरंच यम्मी आहे आणि तुम्हाला ही नक्कीच आवडेल, मला गॅरंटी आहे। तर जर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कारण लाईक केले आणि शेअर केले तर मला पण जरा खुशी होते। तर बघू शकता अशी माझी डिश तयार आहे। धन्यवाद। गॉड ब्लेस यू ऑल।